संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील बांधकाम मजुराची मुलगी मनीषा शिवाजी गुंजाळ हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अन्न सुरक्षा अधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यातून विमुक्त जाती प्रवर्गातून प्रथम येऊन अन्न सुरक्षा अधिकारी पदी विराजमान झाली आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी बातचीत केली आहे. तर पाहूया मनीषा शिवाजी गुंजाळ यांचा खडतर प्रवास. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भिगवणसारख्या ग्रामीण भागातील मुलीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून राज्यात पहिला क्रमांक मिळवून त्या अन्न सुरक्षा अधिकारी झालेत. त्यांच्याशी आज आपण त्यांच्या या संपूर्ण प्रवासासाठी त्यांच्याशी बातचीत करणार आहे. ताई, सर्वप्रथम संध्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आणि अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल, एवढं मोठं घवघवीत यश तुम्हाला मिळालेलं आहे, तर तुमचा प्रवास कसा झाला? माझं नाव प्रथमतः सांगते. माझं नाव मनीषा संगीता शिवाजी गुंजाळ. मी MPSCमधून राज्यसेवेतून DTA मुलींमधून फर्स्ट रँकनी अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून सिलेक्ट झालेले आहे. म्हणजे आज खूप भारी वाटते, पण ह्याच्यामागचं स्ट्रगल पण तेवढंच मोठं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आणि ह्या सगळ्या दोन गोष्टी बॅलन्स करत मी स्कॉलरशिप जेवढ्या मिळत होत्या तेवढ्यांचा सगळा लाभ घेतलेला आहे. महाज्योती म्हणा किंवा माझी UG कॉलेजची जी सावित्रीबाई फुलेची जी स्कॉलरशिप होती, ह्या सगळ्या गोष्टी करत मी इथपर्यंत पोहोचलेले आहे. तुम्ही आत्ता उल्लेख केला की आर्थिक परिस्थिती बेताची असताना आम्ही बॅलन्स करत गेलो. म्हणजे यामध्ये काय अडचणी आल्या परिस्थितीची झुंज देताना? हां, म्हणजे पुस्तकं म्हणा किंवा म्हणजे क्लास सेल्फ स्टडीज केला, पण मी टेस्ट सिरीज वगैरे लावायचे. त्यावेळेस मग पैशाची कमतरता भासायची, त्यावेळेस मी स्कॉलरशिपचा यूज केलेला आहे. ह्या क्षेत्राकडे कसं काय तुम्ही वळाला? ग्रामीण भागातल्या मुली शक्यतो परिस्थिती हलाखीची असल्यानंतर इतकं मोठं धाडस करत नाही. सर, मी शाळेत असताना मार्गदर्शनपर लेक्चर ऐकलेलं. PSI पोस्ट होल्डर जेवढे काही असतील तेवढे, किंवा 11वी-12वीला मी विद्याप्रतिष्ठानला होते, तिथं पण आम्हाला व्याख्यानमाला व्हायची. त्या व्याख्यानमालेत पण भरत आंधळे सर म्हणा, विश्वास नांगरे पाटील ह्यांचे लेक्चर व्हायचे. मग त्यांच्याकडं बघून असं वाटलं की बाबा आपण म्हणजे आर्थिक परिस्थिती MPSC असा एक प्लॅटफॉर्म आहे की आपली आर्थिक परिस्थिती किती पण बेताची असली तरी पण फायनान्शियली सपोर्ट नसताना आपण ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा हा एक एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म वाटला मला. 2 वेळा पोलीस उपनिरीक्षक आणि 1 वेळा विक्रीकर निरीक्षक पदाच्या अतिशय अंतिम टप्प्यात म्हणजे मुलाखतीपर्यंत तुम्ही गेला होता, परंतु तिथं तुम्हाला यश आलं नाही. तरी खचून न जाता तुम्ही हे अभ्यासक्रम चालू ठेवला, त्याबद्दल काय सांगा? हां, म्हणजे हे क्षेत्र असं आहे की माहिती असते की आपल्याकडे सगळं कॅलिबर असताना अपयश येणार, पण मी स्वतःला ठरवलेलंच होतं की ह्यातून मी काहीतरी मिळवून पुढे येणार म्हणजे येणारच. आणि अभ्यास तर होता पहिल्यापासून, त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स होताच माझ्याकडं. अपयश आलं तरी पण खचून, म्हणजे माझे जे सिनियर वगैरे आहेत त्यांनी पण मला ह्या अपयशाच्या काळामध्ये, जे माझे वरिष्ठ असतील त्यांनी खूप सपोर्ट केला. घरच्यांनी सपोर्ट केला की तू कर बाबा, एवढं अपयश आलं तर नेक्स्ट टाईम तुला नक्कीच यश येईल म्हणून. आणि माझा पण स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स होताच. ताई, तुम्ही ग्रामीण भागातील जे काय आपल्या मुली आहेत ह्या भागातले किंवा संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागातल्या ह्या मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे आता माझ्यावरून तरी सगळ्यांनी, म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या मुलींनी, म्हणजे मी सांगू इच्छिते की त्यांनी स्वतः पुढे येऊन हा अभ्यास केला पाहिजे, स्वतःला सिद्ध करून दाखवलं पाहिजे. ह्याला काही डोनेशन लागत नाही, फी लागत नाही, काही नाही. तुम्ही स्वतःच्या हुशारीवरती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकता. तर ह्या होत्या मनीषा शिवाजी गुंजाळ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत जी काही परीक्षा गेली होती त्या परीक्षेमध्ये ते अन्न सुरक्षा अधिकारी पदाच्या राज्यातून प्रथम होऊन अधिकारी झाले. तर त्यांच्या बोलण्यातून असं येतं की ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत त्यांनी परिस्थितीशी झुंज देऊन किंवा हलाखीची परिस्थिती आहे म्हणून खचून न जाता त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की त्यांचं वडील हे बांधकाम मजूर असतानासुद्धा त्यांनी इथपर्यंत पोचले. तर ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांनी आर्थिक परिस्थिती जरी हलाखीची असली तरी त्या परिस्थितीवर मात करून जर मनामध्ये जिद्द ठेवली तर आपल्याला जे आपले ध्येय त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. मी कॅमेरामन राहुल पटपडेसह विजय कुमार गायकवाड, भिगवण, इंदापूर. अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.